ह्या ठिकाणी आपले ह्या विहाराचे जे प्रतिनिधी असतात ते स्वीकारतील. सर्वप्रथम आपण या ठिकाणी वंदना घेऊया आणि वंदना घेण्याचं बाकी भक्तजनाची विनंती करतो की या ठिकाणी आपण वंदना घेण्यासाठी खाली येतात. धम्मं नमः संघं नमः. या ठिकाणी त्रिशरण पंचशरी सामूहिकरित्या घेतलं जाईल आणि त्यानंतर बाकीचा कार्यक्रम जो असेल तो या ठिकाणी सुरू. ओके सरांचं नाव सांग. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित सापडत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांचा विजय असो. बोल तसंच मला सगळे फोटो ब्राह्मण नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अतिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादकाना वेरमणि सिक्खापदं. पहिला त्यांनी शोध लावले ते माणसाचं मन. मन हे फार माणसाचं कसं आहे एवढं विचलित आहे आणि त्या मनामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून ते मनाला कंट्रोल करा म्हटले. बुद्धाने सांगितलं मनावर विजय तर तुम्ही जगावर विजय मिळवले म्हणून. मग त्याच्यानंतर बुद्धाने दुसरा तिथं काही साध्य झालं नाही. मग त्यांना एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये मीराताई भारतीय बौद्ध महासभेच्या तिसऱ्या उपाध्यक्ष आदरणीय मीराताई आंबेडकर, आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि जेवढे बहुजनाच्या कल्याणासाठी जे महापुरुष जे काम केले त्यांना सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले टिळक सर, भालेराव सर, त्यांच्या स्वपत्नी आणि सगळी टिळक कंपनी म्हणली त्याच्यामुळं सगळ्यांना आणि ताई सगळ्यांना मी जय करतो.
बरं 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 सूर्यवंशी सर तर आजचा विषय आहे